सोनं हे संपत्ती, संस्कृती आणि प्रतिष्ठा याचे प्रतीक मानले जाते। शतकानुशतके ही एक मौल्यवान वस्तू आहे आणि 21व्या शतकात तर भारतात तिचे महत्त्वपूर्ण मूल्य आहे। जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो तेव्हा दुकानदार आपल्याला विचारतो की किती कॅरेटचे सोने हवे आहे, म्हणजे 24, 22 की 18 कॅरेट। पण तुम्हाला माहिती आहे का हे 24 आणि 22 कॅरेट नक्की काय आहेत आणि या दोघांमध्ये काय फरक आहे? नसेल माहीत तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। 24, 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये नक्की काय फरक आहे हे जाणून घेण्या अगोदर आपण कॅरेट म्हणजे काय ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कॅरेटचा संबंध हा थेट सोन्याच्या शुद्धतेशी असतो। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कॅरेट म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे। कॅरेट जितके जास्त तितके सोने शुद्ध असते। हे एक साधे मार्गदर्शक आहे जे वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्यामधील फरक स्पष्ट करते। प्रत्येक कॅरेटला एक हॉलमार्क नंबर दिलेला असतो। या नंबरवरून आपल्याला कळते की त्या दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण किती टक्के आहे। सोने खरेदी करताना प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला शुद्ध सोनं मिळावं, पण गंमत अशी आहे की शुद्ध सोनं घेतलं तर तुम्ही त्याचे काहीच करू शकत नाही। केवळ गुंतवणूक म्हणूनच तुम्ही ते खरेदी करू शकता, त्याची तुम्ही दागिने बनवू शकत नाही, कारण सोनं हे त्याच्या शुद्ध स्वरूपात अतिशय मऊ आणि नाजूक असा धातू आहे। त्यामुळे ते सहजपणे स्क्रॅच, वाकू किंवा तुटू शकते। त्यामुळे त्याची ताकद आणि लवचिकता सुधारण्यासाठी त्यात तांबे, निकेल, जस्त आणि चांदी यासारख्या विविध धातूंना त्यांच्या उपयोगाच्या आणि वापराच्या आधारावर सोन्यात मिक्स केले जाते, कारण शुद्ध सोन्याची गुणवत्ता थोडीफार कमी केल्याशिवाय दागिने बनत नाहीत। दागिने मजबूत करण्यासाठी आणि वस्तूची किंमत कमी करण्यासाठी ठराविक प्रमाणात मिश्र धातू सोन्यात मिसळले जातात। आता बघूया कॅरेटचे प्रकार। 24 कॅरेट 24 कॅरेट सोने हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप मानले जाते, तसेच ते सर्वात महाग देखील आहे। 24 कॅरेट म्हणजेच सोन्याचे सर्व 24 भाग शुद्ध असून त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नाही। हे 99.9% शुद्धतेचे सोने असल्याचे म्हटले जाते आणि त्याचा रंग हा विशेष पिवळा आणि चमकदार असतो। इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 24 कॅरेटपेक्षा जास्त सोन्याचे कोणतेही शुद्ध स्वरूप नाही आणि तुम्हाला याची जाणीव असणे आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही डीलरकडे जातात तेव्हा तो तुम्हाला ते 25 किंवा 26 कॅरेटचे सोने म्हणून विकू शकतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते। 24 कॅरेट हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप असल्याने ते 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या सोन्यापेक्षा जास्त महाग आहे, परंतु या प्रकारच्या सोन्याची घनता कमी कॅरेट सोन्यापेक्षा कमी असते आणि त्यामुळेच ते खूपच मऊ आणि वाकण्यायोग्य असते। त्यामुळे हे सामान्य दागिने बनवण्यासाठी वापरता येत नाही। प्रामुख्याने 24 कॅरेट सोन्याच्या शुद्धतेची नाणी आणि बार खरेदी केली जातात। 24 कॅरेटच्या सोन्याचा वापर हा इलेक्ट्रॉनिक आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये देखील केला जातो। 22 कॅरेट शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 22 कॅरेट सोने दागिने आणि इतर ज्वेलरी बनवण्यासाठी फायदेशीर ठरते। किंबहुना शुद्ध सोन्याला इतर धातू मिसळून काहीसे अशुद्ध म्हणजेच 22 कॅरेटचे केल्यानंतरच ते दागिने बनवण्यालायक होते। 22 कॅरेट सोने हे 916 गोल्ड नावानेही ओळखले जाते। यात 91.67% सोने असते तर इतर 8.33% इतर धातू असतात, जसे की चांदी, जस्त, निकेल व इतर धातूंचा समावेश असतो। 18 कॅरेट 18 कॅरेट सोन्यामध्ये 75% शुद्ध सोन्याचा समावेश असतो आणि 25% इतर धातू असतात, जसे की तांबे, झिंक, निकेल आणि चांदी। दागिने बनवण्यासाठी जास्त करून 18 कॅरेट सोन्याला प्राधान्य दिले जाते। 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या तुलनेत 18 कॅरेट सोने स्वस्त आणि परवडण्यासारखे असते। रोजच्या वापरासाठी 18 कॅरेट सोन्यापासून बनवलेले दागिने योग्य असतात। 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.3% शुद्ध सोने वापरलेले असते व 41.7% इतर धातूंचे मिश्रण केलेले असते। याची किंमत इतर कॅरेटपेक्षा खूप कमी असते। यात इतर धातूंचे प्रमाण जास्त असल्याने ते अधिक बळकट व टिकाऊ असते। 14 कॅरेट सोने कमी शुद्ध असल्याने त्याचा रंग फिकट पिवळा असतो, पण त्याच्या बळकटपणामुळे त्याला जास्त पसंती दिली जाते। आता तुम्हाला कळलं असेलच की 24, 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये फरक हा फक्त त्याच्या शुद्धतेचा आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।